जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। राज्यासह नाशिकमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला, त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ऑनलाईन बैठक घेण्यात आली आहे। महाराष्ट्रासह नाशिकमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ऑनलाईन बैठक घेण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेचे स्थायी सभापती गणेश गीते यांनी नाशिक महानगरपालिकेची सभा असो, स्टँडिंग असो, इतर कुठलेही कार्यक्रम ऑनलाईन घेतले जातील। जोपर्यंत शासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली जाईल असं सांगितलं। या ऑनलाईन सभेत राहुल दिवेंनी मात्र मुंबई महानगरपालिका 200 रुपये दंड आकारते, पुणे महानगरपालिका 100 रुपये दंड आकारतीये, तर नाशिक महानगरपालिका 1000 रुपये दंड का आकारतीये, तो दंड कमी करावा अशी मागणी केली आहे। आणि जम्बो कोविड असेल किंवा आपलं जाकीर हुसेन असेल तर आकडे वाढतात या ठिकाणी। बेडची पूर्ण व्यवस्था आपल्याकडे आहे, बेड वाढवण्याची गरज नाहीये, त्या फक्त त्याच्यावर मॅनेजमेंट वाढवावी लागेल। त्याची वाढवण्यासाठी आपण परत काम चालू केलं। पण भाऊ जे काही ते पुन्हा चालू करायचे काही त्या तुमच्या परिस्थितीनुसार आपण त्याच्यावर विचार करू। पोलिसांनी असं म्हणलं की पोलीस आयुक्तांनी आम्हाला जसं मुंबई महापालिकेने पोलिसांना अधिकार दिलेले आहेत तसं आपल्या महापालिकेने सुद्धा त्यांना अधिकार दिले तर त्यांना कारवाई करणं अजून सोपं होईल आणि आकडा नियंत्रणात राहील। त्या संदर्भात काही चर्चा करतोय का पोलिसांनी? चर्चा केलेली नाही आपण, पण जर तसं काय असेल तर त्यांना पण अधिकार देऊ आपण। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाय। आता नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। याच पार्श्वभूमीवर रात्री 11 ते सकाळी 5 दरम्यान कुणी रस्त्यावर आढळल्यास त्याच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे। नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले। तसंच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव नाका इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संचारबंदी काळात म्हणजेच रात्री 11 ते सकाळी 5च्या दरम्यान जे कोणी रस्त्यावर विना मास्क फिरताना आढळतील त्यांच्यावर संचारबंदी उल्लंघन करत 188 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। जिल्हा आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरात लवकरच कडक निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय असतानाच आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची बातमी दिली। या बातमीनंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली। त्यांच्या कार्यकर्त्यांना हा धक्काच बसला, कारण काल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नाशिक रोड येथे जाऊन आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला शरद पवार यांच्यासोबत हाजरी लावली होती। त्यानंतर त्यांनी काल दिवसभरामध्ये बहुतेक दुकानांचं उद्घाटनसुद्धा केलं होतं। त्याच माध्यमातून त्यांनी काल प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये रात्री 11 ते सकाळी 5पर्यंत नाशिक शहरामध्ये संचारबंदी लागू असल्याचं सांगितलं होतं। ही संचारबंदी पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनीसुद्धा काल सांगितलं। त्याचबरोबर नाशिक जिल्हा आरोग्य प्रशासन काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयार असल्याचं या गोष्टीवरून कळून येत होतं। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये 226 कोरोना रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले। 224 कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली। त्याचबरोबर नाशिक ग्रामीणमध्ये 179, मालेगाव शहरामध्ये 3, नाशिक ग्रामीणमध्ये 39 आणि नाशिक ग्रामीण बाह्यमध्ये 8 रुग्णांची भर पडलेली आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 2090 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर आज नाशिक जिल्ह्यामध्ये
2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। यावरून कळून येतं की नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होती। त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवरती 1000चा दंड आकारला जाईल असं सुद्धा आरोग्य प्रशासनाने कळवलं आहे। त्याचबरोबर आरोग्य प्रशासनाने नाशिक शहरामध्ये एकूण 10 पथकं नेमलेली आहेत। ही 10 पथकं पोलीस आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरती कार्यवाही करणार आहे। जागर जनस्थानसाठी सुनील बेलदार, नाशिक। देवळाली कॅम्प इथल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी 7 संशयितांची धिंड काढण्यात आली आहे। देवळाली कॅम्प देवळाली येथील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चारणवाडी परिसरातील 7 संशयितांची पोलीस बंदोबस्तात शहरभर धिंड काढण्यात आली आहे। शिवजयंतीच्या रात्री चारणवाडीतील समाजकंटकांनी त्रिमूर्ती चौक परिसरात झालेली गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केली होती। त्यात 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत। या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलिसांनी सापडलेल्या 7 आरोपींना अटक केली आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं काम पोलिसांचं असून त्याला गालबोट लावण्याचं काम जो कोणी करत असेल तर अशा गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल। यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं। दिनांक 19/2/2021 रोजी शिवजयंतीचे उत्सव जयंती शांततेने पार पडल्यानंतर किरकोळ कारणावरून संशयित गाव या ठिकाणी इस्माला चरणवाडीमधील वडार समाजाच्या लोकांनी जे आहे धक्काबुक्की केली। त्या कारणावरून सदरचा तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर हे जे गुन्हेगार आहेत हे पोलीस स्टेशनच्या बाहेर रोडवरती एकत्र जमलेले होते। त्या ठिकाणी आमचे DBचे कर्मचारी जे आहेत त्यांना पांगवण्यासाठी त्यांना हे पांगवणे आणले। त्यानंतर ते पुढे गेल्यानंतर त्यामधील दोघांनी जे आहेत कर्मचाऱ्यांच्या अंगावरती दगड फिरकवल्यानंतर कर्मचाऱ्यांचे डोके फुटले। त्यामध्ये सदर आरोपींना आम्ही त्या दिवशी रात्री जे आहेत मुख्य आरोपी 7 आरोपी जे आहेत त्यांना अटक केलेली आहेत आणि या त्यांच्या आजची जी त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे त्या धिंडेमध्ये पब्लिकमध्ये संदेश जाईल का कोणीही जर हातात कायदा घेतला किंवा काही झालं तर त्यांना जे आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। असे समाजकंटकांवरती जे आहेत यापुढे आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाई करीत आहोत। पुढे दुसऱ्या ठिकाणी निघून जातील। त्यामुळे तपासाबाबत आम्ही या ठिकाणी काही सांगू इच्छित नाही, परंतु लवकरच त्यांना अटक करून जास्तीत जास्त कडक शासन होईल या पद्धतीने आम्ही तपास करत आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, देवळाली कॅम्प। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील प्रशासन देखील सतर्क झाले। विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं संयुक्त पथकाच्या वतीनं कारवाई सुरू झाली आहे। राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले। विना मास्क आणि विनाकारण गावात फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। पालिका अधिकारी आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई सुरू केली आहे। मनमाड शहरातील मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांना दंडाची पावती देण्यात आली असून अनेकांनी या कारवाईचं स्वागतही केलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून असं करणं गरजेचं असल्याचं अनेक जण म्हणतात, तर नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेणं गरजेचं असून विनाकारण गावात किंवा इतर ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। महाराष्ट्र राज्यातील नवापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 97 रुपये 86 पैसे, तर गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर 9 रुपये 53 पैसे दर कमी असल्यानं महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल विकत घेण्यास पसंती दिली आहे। याचा फटका मात्र महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोल पंप मालकांना बसतोय। महाराष्ट्र राज्यातील नवापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 97 रुपये 86 पैसे आहेत, तर अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा आहे। गुजरात राज्यातील पहिल्याच पेट्रोल पंपावर मालकानं पेट्रोल महाराष्ट्र से 10 रुपया सस्ता, कृपया अपनी गाड़ी की टंकी यहाँ पर फुल करा लीजिए, गुजरात का आखरी पेट्रोल पंप है अशी मोठी जाहिरात लावून ग्राहकांना आकर्षित केले। गुजरात राज्यातील उच्छल येथील पेट्रोल पंपावर 88 रुपये 62 पैसे पेट्रोलचे दर आहेत। महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या पेट्रोल दरात 9.5 रुपये फरक असल्यानं महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोल पंपावर विक्रीत 20% घट झाली आहे।
तर गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर 9 रुपये 53 पैसे दर कमी असल्यानं महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल विकत घेण्यास पसंतीही दिली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल विकत घेण्यास पसंतीही दिली आहे. याचा फटका महाराष्ट्र सीमेवरील पेट्रोल पंप मालकांना बसलो. महाराष्ट्र शासनाने टॅक्स कमी करून राज्य शासनाने असं विचार करावा की ओके, तुमच्या इथं किती सेलिंग होतं रोज? आमच्या इथे 24 तासात 500 ते 700 लिटर पेट्रोल आहे. 25 लिटर सेलिंग डिझेलचे आहे. रेट हे आज 97 रुपये 83 पैसा पेट्रोलचे रेट आहे. डिझेलचे रेट हे 87 रुपये 53 पैसे डिझेलचे रेट आहे. ओके, ज्या पेट्रोलच्या किमती आहे ह्या गुजरातपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत आणि म्हणूनच हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येताना पहिलाच असा पेट्रोल पंप आहे जो गुजरात राज्याचा आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 9 ते 10 रुपयाचे पेट्रोल हे कमी लिटर मागे 9 ते 10 रुपयाची बचत होते आणि म्हणून जास्तीत जास्त लोक हे गुजरात राज्यामध्ये पेट्रोल टाकतात आणि म्हणून माझं मत आहे की हे महाराष्ट्र सरकारने जे वेगवेगळे टॅक्स लावलेले हे कमी करून जे पेट्रोलची किंमत आहे ही कमी केली पाहिजे. आणि महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा दरामध्ये काय फरक आहे या ठिकाणी? याच्यात नाही माहिती आहे कारण की 9.5 रुपये सांगायचं. किती रेट आहे फरक? आता 88.61 गुजरातचा रेट आहे. महाराष्ट्र 97.86. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. हॉटेल आत्माराम फूड्स 5 दशकांपासून परंपरेचा वारसा जपलेले आणि 3 पिढ्यांपासून अंदरसूल पंचक्रोशीत ग्राहकांना सेवा देणारे एकमेव नाव म्हणजेच हॉटेल आत्माराम फूड्स, जेथे आहे स्वाद, चव आणि विश्वासाचा अनोखा संगम. रुचकर तसंच स्वादिष्ट भेळ, गरमागरम जलेबी, बालुशाही, लाडू, पेढे, गुडीशेव, खमण, वडापाव, सँडविच, मिसळ, केक तसंच सर्व प्रकारची ताजी मिठाई. आमची वैशिष्ट्ये: नाश्त्याची खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध, तसंच समारंभ, सोहळे, घरगुती पार्टी, बर्थडेसाठी खास ऑर्डरची सोय. तेव्हा हॉटेल आत्माराम फूड्सला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: येवला वैजापूर हायवे, पेट्रोल पंपा शेजारी, अंदरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक. प्रोप्रायटर संतोष आत्माराम केंद्रे. मोबाईल 9423478254. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. बाउन्सर गणेश 7218655600. बाउन्सर जाकीर 9130278513. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बसण्याची खास व्यवस्था, प्रशस्त AC भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 358, 02559
268358 प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरात देखील रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 223 वर पोहोचली आहे, तर 105 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. यात एकाचा मृत्यू देखील झालाय. आतापर्यंत शहरात 1,03,421 कोरोना बाधित रुग्ण आहेत, तर 58,362 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात 1,831 जणांचा मृत्यू झालाय. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनानं नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलाय. शहरात ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली असून नागरिकांना पोलिसांकडून प्रबोधन देखील केलं जात आहे. त्याचबरोबर परत घरी जाण्याची विनंती देखील पोलीस प्रशासन करतंय. काही वाचाळ नागरिकांवर मात्र कारवाईचा बडगा देखील उगारला गेलाय. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. तर इकडे राहाता तालुक्यातील हनुमंतगाव लोणी हसनापूर हद्दीत पहाटेच्या सुमारास ओढ्याजवळील शेतात अज्ञात इसमानं 100 ते 150 मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्या. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव लोणी हसनापूर हद्दीत पहाटेच्या सुमारास विलास योशोब ब्राह्मणे यांच्या शेताजवळ अज्ञात इसमानं 100 ते 150 मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्या. बर्ड फ्लूचा धोका पाहता जनसेवा कार्यालयाला संपर्क केल्यानंतर लोणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिघे, लोणी पोलीस ठाण्याचं पथक, पशुपक्षी मित्र विकास म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत रात्री उशिरापर्यंत JCBच्या साह्यानं जमिनीत खड्डा करून मृत कोंबड्या गाडल्या आहेत. या मृत कोंबड्यांना कुत्रे आणि कावळे खात असल्यानं जवळील वस्त्यांवर धोका पसरण्याची शक्यता होती. सर्व अधिकारी आणि अशोक घोलप, कृष्णा खुळे, अमोल उगले, राम खुळे तसंच सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहाता. गायकवाड जळगाव येथील विधवा महिला तलाठ्याच्या चुकीनं भूमिहीन झाल्यात. तलाठ्याच्या बेपर्वाईनंच तसंच तलाठ्याच्या घोड चुकीमुळेच त्या भूमिहीन झाल्याचा आरोप केला जातोय. गायकवाड जळगाव येथील विधवा महिला तलाठ्याच्या चुकीनं भूमिहीन झाल्यात. तलाठ्याच्या बेपर्वाईनं तसंच तलाठ्याच्या घोड चुकीमुळे या महिला भूमिहीन झाल्यात. जनाबाई पंडित केसभट आणि पद्माबाई अण्णासाहेब केसभट, राहणार गायकवाड जळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर, यांचे सासरे आसाराम आनंदा केसभट यांनी रोहिदास रामभाऊ गायकवाड यांना 40 आर म्हणजेच 1 एकर जमीन विकली होती. पण तलाठ्याच्या बेपर्वाईनं ती हेक्टरमध्ये म्हणजेच 2.5 एकर त्यांच्या नावे करण्यात आली असून जनाबाई आणि पद्माबाई ह्या विधवा महिला अशिक्षित आणि अडाणी असल्यानं तलाठ्याच्या घोडचुकीमुळे त्या भूमिहीन झाल्या. त्यामुळे तलाठ्याकडून झालेली ही चूक आणि रोहिदास गायकवाड यांना मिळालेली 1.5 एकर जमीन अनेक वर्ष भांडूनही देण्यास ते टाळाटाळ करत असल्याने ॲट्रोसिटीची धमकी देऊन तो अशिक्षित, अडाणी आणि वयस्कर विधवा महिलांना त्रास देत असल्यानं तहसीलदारांकडे महिलांनी धाव घेतली आहे. आमची जमीन आम्हाला ताब्यात मिळाली नाही तर आम्ही तहसील समोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करू असा इशाराही या महिलांनी निवेदनाद्वारे दिलाय. जागर जनस्थानसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर. धुळे तालुक्यातील नाम फाउंडेशन आणि रानमळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं टिटवे नाला खोलीकरण आणि रुंदीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील रानमळा गावाच्या शिवारात टिटवे नाला असून या नाल्याचं पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जातं. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी उपयोगात आणून या पाण्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार आणि नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या प्रयत्नानं टिटवे नाला खोलीकरण आणि रुंदीकरण कामाला ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे. या नाल्याची सुमारे 3 ते 4 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण होणार आहे. या नाल्याचं सुमारे 3 ते 4 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण होणार आहे. येत्या काळात या परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली येणार असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. यावेळी नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील, सरपंच प्रवीण पवार यांनी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांचे विशेष आभार मानले. नाना पाटेकर
व आदरणीय मकरंददादा अनासपुरे आमचे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मी जसा संपर्क केला आणि आमचे प्रवक्ता गणेशजी थोरात यांनी नानाजींना सांगून की आमच्या धुळे शहराला लागून रानमाळा गाव आहे, तिथले लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र प्रवीण पवार यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांना तळतळ आहे की तिथल्या ग्रामपंचायत हद्दीतील सगळ्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं, काही ओढे आहेत, काही जलसंधारणाचे कामं व्हावं. त्यांची जी तळतळ पाहिली त्यांनी मला सांगितलं, त्यानुसार मी गणेशजी थोरात, नानाजी पाटेकर, मकरंददादा यांना सांगितलं आणि तात्काळ तिथे मशीन अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याबद्दल माझ्याकडनं मी आमचे नानाजी व मकरंददादा यांचे धन्यवाद मानतो व तसेच यांचं कौतुक करतो प्रवीण भाऊ पवारांचं की त्यांनी जर समजा शासनाचा निधी नाही मिळाला तरी मी स्वखर्चाने या मशीनला डिझेल टाकेल अशी ग्वाही देत मला हे मशीन मागवायला लावलं. खरंच त्यांचं कौतुक करायसारखं आहे आणि यांचं उदाहरण पूर्ण धुळे शहराच्या किंवा धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी, सरपंचांनी, लोकप्रतिनिधींनी घ्यावं आणि आपला धुळे जिल्हा हा जलसंधारणमय करावा. खूप सारं पाणी साठवून शेतकऱ्यांना कसा लाभ होईल याचा विचार करावा. या कार्यक्रमाला नगरसेवक राजेंद्र पवार, उपसरपंच संतोष गावडे, ग्रामसेवक सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य पंडित दाभाडे, संभाजी गावडे, जयराम खर्चे, रमेश गावडे, बापू गावडे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत चालणाऱ्या जीवनशाळांचा बालमेळावा शहादा तालुक्यातील चिखली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत चालणाऱ्या जीवन शाळांचा बालमेळावा शहादा तालुक्यातील चिखली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या बालमेळाव्यात नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या अक्कलकुवा, धडगाव, शहादा आणि मध्य प्रदेशातील 13 जीवन शाळांचे सुमारे 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. बालमेळाव्याला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, माजी जिल्हा न्यायाधीश गोरमे, गटविकास अधिकारी सुभाष देशमुख, रामबाबू अग्रवाल, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सई तांबे, शैला सावंत, तारा जाधव, तारा मराठे, प्राध्यापक जयपाल शिंदे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी, जन आंदोलन राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक युवराज घटकल, जन आंदोलनाचे मधुरेश कुमार, घर बचाव आंदोलनाचे रामभाई, पूनम कनोजिया, सेंचुरी मिलचे श्याम भदाणे, सुरेश नाईक, महेश शर्मा, अनिल कुवर, तात्याजी पवार आदींनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत बालमेळाव्याचा आनंद घेतलाय. बालमेळाव्यात खो खो, कबड्डी, लंगडी, उंच उडी, गोंडपाट उडी, सुईदोरा, संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गीत गायन आदी स्पर्धांसहित विविध सामाजिक विषयांवर नाटकांचं सादरीकरणही करण्यात आलं. 3 दिवसापर्यंत चाललेल्या या बालमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, लतिका राजपूत, ओरसिंग पटले, रंजना पावरा, रोहित सिंग, सियाराम पाडवी, विजय पावरा, महेंद्र तोमर आदींनी परिश्रम घेतलेत. सागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा. अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहारांची 2दा चौकशी होऊन देखील अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी उपसभापतींनी अक्कलकुवा पंचायतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहारांची 2दा चौकशी होऊन देखील अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपाल सिंह उर्फ भाऊ राणा तसंच नासिर बलोच यांनी अक्कलकुवा पंचायत समितीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या संदर्भात इंद्रपाल सिंह उर्फ भाऊ राणा यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 15 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन उपोषणाचा इशाराही दिला होता. निवेदनाची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे इंद्रपाल सिंह यांनी अक्कलकुवा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलं. अक्कलकोट ग्रुप ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत अनेक दिवसापासून नागरिक तक्रार करत होते. त्यानुसार 4 सदस्यांच्या चौकशी समितीने अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी केली आहे. तपासणी दरम्यान चौकशी समितीला अनेक गैरव्यवहार झाल्याचं आढळलं आणि तसा गोपनीय अहवाल उचित कारवाईसाठी जिल्हा परिषदेलाही सादर करण्यात आला होता. या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या संपूर्ण दप्तराची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात तपासणी झाली आहे. त्यामुळे या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले.
ग्रामपंचायतीच्या चौकशीचा पहिला अहवाल येऊन 4 महिन्यांचा काळ लोटलाय. असं असताना मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू असणार आहे असं भाऊ राणा म्हणतात. मेरा नाम भाऊ राणा, माजी सभापति पंचायत समिति अक्कलकुआ। मैंने 6 महीने हुए अक्कलकुआ ग्राम पंचायत की तकरार मानी थी भ्रष्टाचार की। अहवाल भी आया, अवकलन भी किया गया और बार बार नोटिस दे के जिला परिषद उनको बचाना चाहती है कि जो अहवाल में दिया है वो कागज़ पूर्ण करे। इसलिए चौकसी को स्थगित का मतलब शिथिलता लाई है और आज तक के उन पर गुने दाखिल नहीं हुए। इसलिए मैं उपोषण को बैठा हूँ और कार्रवाई मुख्य कार्यकारी अधिकारी इन्होंने ढिलाई बरती है और मैं मुख्य अधिकारी को बोलता हूँ कि मैं उपोषण को इसलिए बैठा कि आपने इसकी चौकसी और गुने दाखिल नहीं किए, क्योंकि अवलोकन में तुम्हारे भ्रष्टाचार का फाइल सब दिखता है कि भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ। 6 महीने से हमको आश्वासन दिया जाता है कि 8 दिन में हम गुना दाखिल करेंगे। 8 दिन के बाद जाओ तो बोले 15 फरवरी के बाद हम गुना दाखिल करेंगे। 15 फरवरी भी निकल गई, हमने 22 तारीख का उपोषण का इशारा दिया। अगर मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी ने इसके ऊपर भी परिणाम कुछ नहीं लिया तो मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब को इसका निवेदन दूंगा और भ्रष्टाचारियों पर कार्रवाई होना चाहिए ऐसा निवेदन मुंबई जाके दूंगा। जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुआ। कर्जतीतल्या बस स्थानकावर ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेची प्रतिकृती लोकार्पित करण्यात आली आहे। हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत येथील बसस्थानक परिसरात ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांचा रथयात्रा प्रतिकृती लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। बसस्थानकावर भव्य अशी रथाची प्रतिकृती लोकार्पण सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झालाय। कर्जत येथील ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेची माहिती संपूर्ण राज्यात जावी आणि रथयात्रेचं दर्शन नियमित भाविकांना व्हावं यासाठी ही प्रतिकृती निर्माण केल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत। तर राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्र शासनाने तसंच धुळे जिल्हा प्रशासनाने नवीन शासकीय नियम लागू केलेत। राज्यासह धुळे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तसंच धुळे जिल्हा प्रशासनाने नवीन शासकीय नियमात बदल केलाय। मंगल कार्यालयांचं आणि लॉन्सचं बुकिंग ते कॅन्सल करत असल्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्स मालक, मंडप, घोडा, बँड, वाढपी, आचारी, कर्मचारी इत्यादींचं अतोनात नुकसान होणार आहे। मागच्या सूचनेनुसार ज्या कार्यालयात 1000 लोकांची क्षमता आहे त्या ठिकाणी फक्त 500 लोकांची शासकीय नियमाप्रमाणे व्यवस्था करून कार्यक्रम पार पाडले जात आहेत। परंतु आता शासनाच्या नवीन नियमात बदल करून 50 लोकांमध्ये लग्न करणं अतिशय कठीण होणार आहे। 15 मार्चपर्यंत तरी जुन्या नियमाप्रमाणे काम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मंगल कार्यालय चालक मालक संघटनेनं धुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी आम्हाला सरकारी याच्यातनं 50 लोकांचं लग्न काढा अशी एक चेष्टा केल्यासारखी भूमिका आमच्यापर्यंत आली आहे। 50 लोकांचं लग्न कोणी मंगल कार्यालयात काढायला येणार नाही। 50 लोकांचं लग्न लोक त्यांच्या घरी काढतील। गेल्या आम्हाला मान्य आहे कोविडमुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे। कोविडमुळे आज तुम्हाला लोकांमध्ये आम्ही समजा जिथं 1000ची संख्या होती आम्ही असं म्हणतो की माझं मंगल कार्याची कॅपॅसिटी समजा 1000 लोकांची आहे तर ती 500 करा इतपत ठीक आहे, पण 50 लोकांचं ते काही शक्य होणार नाही। बघू शासनाला आम्ही विनंती करतो आहे, शासनाने जर मान्यता दिली पुढच्या काळात तर बरं होईल। कारण आज मंगल कार्यालय गेल्या 1.5 वर्षापासून आमचे सर्व धंदे ठप आहेत। मागच्या 1.5 वर्षात आम्हाला कुठलंही गिऱ्हाईक खऱ्या अर्थाने मिळालं नाही आणि येणारा आता सीझन तोंडावर होता। आता बुकिंगा सुरू होत आहेत। मेची बुकिंग ही साधारणतः 2 महिने आधी होते, म्हणजे साधारणतः बुकिंगचा पिरियड आहे आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीचं काहीतरी येईल तर येणारे गिऱ्हाईकसुद्धा आमचं घाबरून जातं, लोक बुक करत नाही आणि अशा वेळेला उपासमारीची वेळ आमच्यावर डिपेंडंट असलेले साधारणतः 100-150 लोक आमच्या खाली पोटाखाली आहेत, ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, ज्यांच्या हातावरचे व्यवसाय आहेत, म्हणजे अगदी भांडी धुणारी असेल
कुठेतरी वाढणारे पोरं असतील, कुठेतरी एखाद्या आचार्य असेल, हे सर्व हातावरची मंडळी आहेत आणि यांना आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून अक्षरशः आमच्या स्वखर्चाने पोचतोय. आमची कॅपॅसिटी, आमची एक लिमिट आहे, त्याच्यानंतर आम्ही पोचू शकणार नाही. तर प्रशासनाने आमचा जरासा पॉझिटिव्ह विचार करावा आणि काही ना काही संख्येमध्ये आम्हाला आमची मागणी एवढीच आहे की माझं मंगल करण्याचा जर 1000 लोकांचा असेल तर आम्हाला कमीत कमी 500 लोकांची परवानगी मिळावी. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नमस्कार. जागर जनस्थान जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. मात्र आज आपल्या जागर कट्ट्याचं स्वरूप आज आपण थोडंसं बदललेलं आहे. आज आपण इथे विविध मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचे वेगवेगळे विचार आपण जाणून घेणार आहोत. आज महाराष्ट्राचे विद्युत महामंडळ यांच्या विविध कामगार संघटनांना आज आपण इथे जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे. नेमकं त्यांच्या अडचणी काय, आज गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे वेगवेगळे आरोप या संघटनांवर होतात आणि ते आरोपच जास्त मोठ्या स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मात्र त्यांची भूमिका ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं. आणि म्हणूनच आज आपण इथल्या विविध कामगार संघटनांना, ज्या महाराष्ट्र विद्युत कंपनीची कनेक्टेड आहे, त्यांच्याशी संलग्न आहे, त्यांच्याबरोबर काम करता आहे, अविरत वीज पुरवण्याचं काम करता आहात, त्यांचे जे प्रश्न आहे आज आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत आणि विविध मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आज मला सांगा, आज कोरोनाचा जो एक काळ, इतका भयानक काळ गेला आहे आणि लोकांना त्याचा खूप त्रास होतो आहे आणि लोकांपर्यंत खूप प्रश्न आहे, विजेचे प्रश्न असतील, अनेक मूलभूत त्यांच्या गरजा असतील. नेमकं या काळामध्ये सुद्धा आपल्याला ग्राउंडवरती थांबून लोकांपर्यंत ती सेवा पुरवण्याचं काम आपण केलं होतं, वीज पुरवण्याचं काम आपण केलं होतं. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून आता जो माणूस काम करतो त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप तर होत असतात. मात्र तरीही कोरोनाचा काळ आपण कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत सेवेसाठी घालवला, काय सांगाल त्याबद्दल? आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मार्च पर्यंत सगळी परिस्थिती अतिशय उत्तम होती आणि मार्चनंतर कालावधी बिघडल्यानंतर कोरोनाची महामारी आली. त्या महामारीपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची जी घडी होती, आर्थिक घडी अतिशय सुंदर होती. त्याच्यानंतर काय झालं, आर्थिक चाके मंदावली. या कोरोनाच्या महामारीमुळे आमच्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं. प्रत्येकाने डोर टू डोर, म्हणजे MSCB म्हटलं म्हणजे प्रत्येकाला डोर टू डोर जावं लागलं, प्रत्येकाला दारोदार जावं लागलं. प्रचंड बंदोबस्त असल्यामुळे आम्हाला त्या बंदोबस्तामुळे काही कर्मचाऱ्यांना त्रासही झाला. नंतर आम्हाला पासेस मिळाले, गाड्या मिळाल्या. त्या मिळाल्यानंतर बघा, संपूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये संपूर्ण विद्युत सप्लाय हा 100% चालू होता. कुठेही फसगत झाली नाही, कुठे बी आपण सप्लाय खूप वेळ गेला असं काही झालं नाही. त्याच्यामध्ये आमचे काही लोक शहीद झाले. त्याची कंपनीने किंवा आमच्या कर्मचाऱ्यांनी कुठली पर्वा न करता थंडी, ऊन, वारा, पाऊस याच्यामध्ये काम केलं. आता मी थोडक्यात सांगू इच्छितो, ज्या वेळेला नुकतंच सरकार आलं, महाआघाडीचं सरकार आलं आणि ही चाके मंदावली, आर्थिक जी चाके होते ती मंदावली. त्याच्यानंतर आमच्यावर आता असा बडगा आला का आर्थिक हे झाल्यानंतर तुमचा पगार कसा होणार, तुमचा बोनस कसा होणार. म्हणजे आमची संघटना ज्या गोष्टीसाठी स्थापन झालेली आहे ते राहिले बाजूला. म्हणजे संघटना कशासाठी स्थापन झालेली असते, कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, जनतेच्या हितासाठी. म्हणजे जनतेला 24 तास विद्युत सप्लाय मिळाला पाहिजे. पहिला मुद्दा, जनतेला हा 24 तास सप्लाय मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाचं स्वरूप, आज काय झालं आहे, कर्मचाऱ्यांना आम्हाला 8-8 तास काम नाही, कुणाला 24 तास कामावर जावं लागतं. आता हे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना कधी फोन आल्यानंतर कामावर यावं लागतं. म्हणजे कामाचं स्वरूप ठरवलेलं नाही. नेमकं त्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय. जो लाईन स्टॉपमधला जो कर्मचारी आहे, जो तांत्रिक कर्मचारी आहे, त्या तांत्रिक कर्मचाऱ्याने काय करायचं, 33 ब्रेकडाऊन काढायचा का, LNQ ब्रेकडाऊन काढायचा का, मीटर रिडिंग घ्यायचं का, वसुली करायची, त्या कोरोनाच्या काळात काय करायचं त्याचं. आणि त्याच्यामध्ये ही महामारी, आणि त्याच्यानंतर वरून आम्हाला सरकारकडून बडगा का बा आता हे वसुली झालीच पाहिजे. ती वसुली कशी करायची, वसुली करायची असले तर बघा अनेक जनआंदोलन झाले. त्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आमचा कर्मचारी बिथरला गेला, घाबरला गेला. म्हणजे आई जीव देईना
आणि बाप भीक मागायला जाऊ देईना अशी परिस्थिती झाली. त्याही परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांनी हिरिरीने कामं केले. आणि आता अजून एक मुद्दा मी तुमच्याकडे मांडतो, खाजगीकरणाचा. आता खाजगीकरणाचा अर्थ फार वाईट आहे. या मुद्द्याकडे आपण येणार आहोत, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बोला. नमस्कार. मला एक सांगा की आज एखादी यंत्रणा म्हटली की ती यंत्रणा चालवणारा उत्तराधिकारी असतो, एक अधिकारी असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. मात्र त्या अधिकाऱ्यावर अनेक आरोप होत असतात, प्रत्यारोप होत असतात. काय वाटतं आपल्याला की कॅप्टन ऑफ द शिप हा कसा असावा? कारण कॅप्टन ऑफ द शिपवर पूर्ण ती शिप डिपेंड असते, म्हणजे त्याच्यावर पूर्ण त्याचा कार्यभार अवलंबून असतो, त्याचं पूर्ण कार्यकाळ अवलंबून असतो, त्याच्यावर त्याचे कामगार अवलंबून असतात. काय नेमकं त्यांचं नेतृत्व असावं, काय वाटतं आपल्याला? थोडंसं मी आपली प्रथमतः आपला चॅनलचं मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी सर्व कामगार संघटनांना आपली बाजू मांडण्याचं एक संधी दिली, त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद. आपण प्रश्न जो विचारला त्यामध्ये की या ठिकाणी आपण कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना हा प्रश्न अधिकारी कसा असावा असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मी स्वतः संजय पवार केंद्रीय उपाध्यक्ष आहे बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरमचा. यामध्ये आमच्याकडे लाईन स्टाफपासून तर प्रशासकीय कामकाज चालवण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी सर्व सभासद आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही कंपन्यांमध्ये आमचे सभासद आहेत. अधिकारी कसा असावा तो सर्वप्रथम असा असावा की तो कुटुंबप्रमुख आहे त्या कंपनीचा. आणि कंपनीचं जे वाक्य आहे की ग्राहक हा केंद्रबिंदू त्यांनी मानलेला आहे. आणि ग्राहकांची सेवा देत असताना की ज्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे कर्मचारी. अधिकारीसुद्धा हा कर्मचारीच असतो. त्याला त्याच्या तळागाळातले प्रश्न हे कर्मचाऱ्यांना ग्राहकांना सेवा देण्यासाठी काय त्यांना अडचणी आहेत हे त्यांनी पहिले जाणून घ्यायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात प्रथमचा उद्देश आता विचार केला की आपण आधीच्या एक प्रश्न विचारलेला त्याच्याशी निगडीत मी बोलतो पहिले, आपली परवानगी असेल? नाही बोल प्लीज. की बघा की आम्ही जेव्हा केंद्रबिंदू मानून जर आम्ही ग्राहक सेवा देत आहोत आणि कर्मचारी म्हणून आमचं कुटुंब प्रमुख आमच्याकडे बघतायत आणि त्यांची जबाबदारी आहे सेवा देणे ग्राहकांना. या महामारीमध्ये जेव्हा कोणी बाहेर पडत नव्हतं, संपूर्ण थांबलेलं होतं जग, आपणही महाराष्ट्र त्या ठिकाणी थांबलेला होता. आणि या संपूर्ण थांबलेल्यात असताना आपण आरोग्य खातं, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर सफाई कर्मचारी या सर्वांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या संपूर्ण योजनेमध्ये आपण आर्थिक व्यवस्था जी जर कोणी लावून धरली असेल तर ही वीज कंपनीने लावून धरलेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की बघा की आर्थिक व्यवस्था तुमचं जे काही आरोग्य खात्याचं जरी असलं तर तुम्हाला लागणारी जी वीज आहे, तुम्हाला व्हेंटिलेटर जे चालणारी वीज आहे ही संपूर्णसाठी वीज आहे. वर्क फ्रॉम होम म्हटलं तरी वीज आहे. आणि अंधाराचं साम्राज्य नको, लोक घरी थांबलेले पाहिजे, यांना सर्वांना घरी बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आम्ही या वीज कंपन्यांनी केलेलं आहे. परंतु जसं इतर ऑर्गनायझेशनचं संस्थेचं कौतुक झालं, खेदाची बाब आहे की वीज कर्मचाऱ्याचं पाहिजे तसं पाठीवर थाप किंवा त्याबद्दल कौतुक मिळाले नाही, ही खंत आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. निश्चितच प्रशासन त्याबद्दल आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे. प्रश्न आता अधिकाऱ्याचा आपण विचारलेला आहे. तर अधिकाऱ्यांचं असं आहे की त्यामध्ये त्यांनी संपूर्ण या गोष्टी मी आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये जे सांगितले की आज जे परिस्थिती आहे की त्याला सगळ्या गोष्टी समतोल राखून ते काम करून घ्यायचं आहे. आणि 24 तास 24/7 त्यांना ती सेवा द्यायची आहे, सेवा पुरवण्याचं काम. आणि त्यामुळे यामध्ये आपला जो कर्मचारी आहे ही जी संख्या आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आज जर विचार केला तर निर्मितीमध्ये 9,000, पारेषणमध्ये 15,000, वितरणमध्ये 85,000
एवढा कर्मचारी वर्ग आहे आणि आपण पाहता आहे की अपेक्षा ज्या ग्राहकाच्या आहे या अपेक्षा काही कमी झालेल्या नाही. बरोबर. काही दिवसांमधून म्हणजे आठवड्याचं दिवसांमध्ये, दिवसांचं 2 दिवसात, 2 दिवसाचं 1 दिवसात, 24 तासात, 24 तासाचं 8 तासात आणि 8 तासाचं नंतर 2 तासात किंवा मिनटामध्ये आले. आपण सिटीजन ऑफ चार्टर आहेत, SOP आहेत. आपण त्या पद्धतीने त्या मानकाप्रमाणे सेवा देण्यासाठी बांधील आहोत. परंतु त्या ठिकाणी आपल्याला जागतिकीकरणाच्या किंवा औद्योगिकीकरणाच्या किंवा अवगत तंत्रज्ञानाच्या हिशोबाने कर्मचारी वर्ग हा वाढत्या ग्राहक संख्येच्या हिशोबाने पुरेसा नाही. बरोबर. हे पण आपल्याकडे प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे आपण येणार आहोत. सर, आपण खूप योग्य मुद्दा मांडला की मुळात जो कॅप्टन ऑफ द शिप असतो त्याने समतोल राखणं गरजेचं आहे, जेणेकरून तो पूर्ण एक स्तर आहे तो एकाच स्तरावर असतो आणि त्यानंतर त्याची एक प्रगती होत असते. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज आता शासनाचं काम करणारा एखादा कर्मचारी म्हटला की त्याच्यावरती लोक म्हणत असतात की अरे हा त्या पद्धतीने काम करत नाही किंवा ह्यांच्याकडे एवढी कामं नसतात. आणि काही ठिकाणी मात्र असं असतं की शासकीय कर्मचारी असो किंवा आपल्या विद्युत मंडळाचे काही जबाबदाऱ्या असो, काही ठिकाणी काही कामगार, काही पदाधिकारी हे त्यांच्यावर 3-3, 4-4 जबाबदाऱ्या असतात. मात्र काही ठिकाणी असंही त्यांच्यावरती आरोप केला जातो की अरे यांच्याकडे काहीच काम नसतं. नेमका हा मधला समतोल काय, नेमकी मधली मेळ काय सांगाल त्याच्याबद्दल? नमस्कार, मी दीपक कासव, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचा झोनल अध्यक्ष आहेत नाशिकचा. मी कोविडपासून सुरुवात करतो. सुरुवातीला कोविडच्या काळामध्ये वीज कर्मचाऱ्यांनी 24/7 24 तास काम केलं, उभेही होते 24 तास. पण त्यांचं इतर संस्थांचं कौतुक झालं त्या प्रकारे आमचं झालं नाही. ते आम्हाला म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे ती. कोविड योद्धे आम्ही आहोत, आम्ही कामही केलं आहे, आम्हाला ते हे पण नको, पण कमीत कमी तुम्ही आम्हाला म्हणजे समजून तर घ्या. आम्ही पण 24 तास उभे होतो, पण तिथे कुठेतरी शासनाकडनंही म्हणा किंवा आमच्या लोकांकडनंही म्हणा तर आम्हाला डावलण्यात आलं. हा एक मुद्दा मी उपस्थित करतो. आणि राहिला विषय आता याचा अधिकारांना तुम्ही विचारला. अधिकारी जो असतो तो कॅप्टन ऑफ शिप असतो. बरोबर. त्याला फील्डवर काय चाललं आहे हे त्याला माहिती पाहिजे. तो योग्य अधिकारी. त्याला फील्ड शेवटचा जो कर्मचारी आहे तिथपर्यंत तो पोहोचला तर तो योग्य अधिकारी आपण म्हणूया. आता राहील तुमचा प्रश्न असा आहे की आता आजही जवळपास पूर्ण विद्युत मंडळामध्ये 80,000च्या प्लस लोक कामं करतात आणि 20,000च्या प्लस वॅकेन्सी आहेत. ते वॅकेन्सी असल्यामुळे एका माणसाला 3 टेबलचं काम करावं लागतं. किंवा जर तुम्ही तांत्रिक जर काम म्हणाल तर एका माणसाकडे आज 15-15, 20-20 हजार कन्झ्युमर आहेत. तो एक माणूस 8 तासामध्ये किती ठिकाणी पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे लोकांना आपण योग्य ती सर्व्हिस देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांमध्ये पण रोष येतो. असं मूळ कारण हे आहे की विद्युत मंडळात किंवा वीज वितरण कंपनीत जी वॅकन्सी आहे ती फुलफिल केली तर याच्यावर योग्य तो मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. अगदी थोड्याशा ह्याच्यामध्ये आपण अल्पशा ह्याच्यात आपण खूप वेगळ्या पद्धतीने ह्याचं विश्लेषण केलं, त्याबद्दल खरंच आपलं धन्यवाद. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कामगार आपल्याबरोबर काम करत असतो, आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो. मात्र त्याच्या अनेक अडचणी असतात ज्या कधीकधी आपल्यापर्यंतही पोचत नाही. त्या अडचणी आज जागरकट्ट्याच्या माध्यमातून आपण कुठल्या पद्धतीने सांगाल? कामगार म्हटलं तर त्याला काम करण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत का नाही किंवा काही गोष्टी उपलब्ध नसतात. काही गोष्टी म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्या कामाच्या श्रमाच्या काही गोष्टी म्हणजे ज्या आपल्या तांत्रिक कामगाराकडे काही गोष्टी अवेलेबल नसतात. त्या साईट किंवा काही ठिकाणी गेल्यानंतर काही ठिकाणी अशी पोझिशन असते की तिथे जाणंसुद्धा कठीण असते. आता काही पावसाळ्याच्या महिन्यामध्ये कामगार ते पोहून पाण्यात जातात, कामगार वगैरे ते करतात. अशा पद्धतीचं थोडंफार काम वगैरे म्हणजे त्याच्यात तातडीने भरपूर आहेत. एवढं मी जास्त. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार सर. स्वतःहून काही सांगायची इच्छा मला. हो. प्रश्न असतील, फार आनंद आहे. येस. पण ह्या माध्यमातून मी बोलू इच्छितो. नमस्कार, माझं नाव तुषार खैरनार. मी अधिकारी संघटना नॉन टेक्निकल ऑफिसर जे आहेत जेनको ट्रान्सको आणि डिस्ट्रीब्युशन यांची एक संघटना आहे, त्यांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. मी त्या ठिकाणी केंद्रीय कोषाध्यक्ष आहे. तुमचं जे जागर जनस्थान आहे या माध्यमातून मी मॅनेजमेंट, अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये काही एक सममेळ कसा बांधता येईल
किंवा तो कसा बांधला गेला आहे मॅनेजमेंटच्या अँगलने किंवा आमच्या अधिकाऱ्यांच्या अँगलने, ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. येस प्लीज. काय झालं की बऱ्याचदा ह्या कोविडच्या काळामध्ये बिलिंग कंप्लेंट्स आल्या, कारण आपण ॲव्हरेज बिलं केलीच, म्हणजे मार्चपासून आपण बिलिंग मला मुळात हे प्रश्न होते. बरोबर आहे. प्लीज प्लीज प्लीज. तर मार्चच्या काळामध्ये आपण ॲव्हरेज बिलिंग केली आणि नंतरच्या काळामध्ये ॲक्च्युअल बिलिंग्स केलं. तर ॲक्च्युअल बिलिंग्स केल्यानंतर लोकांचा वापर हा वाढलेलाच होता. वाढलेला असला कसला म्हणजे अगदी ॲज पर रिडिंग ते आलं, पण मॅनेजमेंटने आणि आम्ही अधिकाऱ्यांनी आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक चांगला स्टेप अशी घेतली की प्रत्येक एम्प्लॉईला प्रत्येक कन्झ्युमरला आपल्यापर्यंत पोहोचता येईल असं पोर्टल तयार करून दिलं, हेल्पलाईन तयार करून दिली, हेल्प डेस्क तयार करून दिली. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणीही मोबाईलवर किंवा कोणीही आपल्या डेस्कटॉपवर लॅपटॉपवर जाऊन आपला ग्राहक नंबर टाकल्यानंतर आपल्या बिलाचं पूर्ण विश्लेषण करू बघत होतं. म्हणजे ह्या विश्लेषणामुळे काय झालं की ग्राहकाच्या मनामध्ये जो संभ्रम होता की वीज बिल जास्त आलेत किंवा ह्याच्यात काही चूक तर नाही ना, तर अगदी ते कम्प्युटेशन कॅल्क्युलेशन थ्रूआउट त्यांना करून दाखवण्यात आले. ह्या सगळ्या ह्याच्यामधून आणि ह्या माध्यमातून मी ग्राहकांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ते बघितले, वाचले, अवगत केले आणि तरी पण त्यांना एक 5% समजा काही कम्प्युटेशन कॅल्क्युलेशनमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांनी हेल्प डेस्क किंवा आमच्या डायरेक्ट आमच्याशी 1-to-1 टॉक करून त्या गोष्टी सॉल्व केलेल्या आहेत. आणि त्याचाच परिपाक्य परिणाम म्हणून आता परत जी बिलं येतात त्याच्यावर लोकांना अगदी अढळ विश्वास आहे की हे कॉम्प्युटेशन आणि कॅल्क्युलेशन जे होत आहेत ते बरोबर. आता प्रश्न राहिला, समजा जर चुकीचंच रिडिंग असेल, रिडिंग वाचनच जर चुकीचं असेल तर त्याला करेक्शन करण्यासाठी आपल्या मॅनेजमेंटने आपण सगळ्यांनी संधी दिलेली. तर ह्यामध्ये मला हेच सांगायचं की आम्ही हे कोऑर्डिनेशन करतो. आम्ही म्हणजे मॅनेजमेंटने हे केलं आहे, ते नाही केलं, ते त्यापेक्षाही मॅनेजमेंटला काय म्हणायचं आहे, आम्हाला काय म्हणायचं आहे, याचं ऑल द टाईम आम्ही एक गोल्डन हँडशेकिंग करून पुढे जात असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा वीज बिलाचा जो मुद्दा होता हा फार महत्त्वाचा होता आणि आपण एकदम अगदी टेक्निकल मुद्द्याने आपण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर. तर मित्रांनो, विद्युत संघटनेचे खूप वेगवेगळ्या अडचणी आहे आणि त्या अडचणींवर मात करून ते लोकांपर्यंत त्यांची सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहात. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तो प्रश्न म्हणजे आज भारतामध्ये अनेक अशा सरकारी संस्था आहेत ज्यांचं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे. सरकार कितपत त्याला आता हे करतं आहे, कितपत त्याला साथ देतं आहे, तेच आपण आज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमकं प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर सरकारचं त्याच्यामध्ये किती नुकसान होणार आहे आणि आज ह्या ज्या काही संघटना आहे ह्या आज लोकांपर्यंत त्यांची सेवा पुरवत आहे, त्यांचं किती नुकसान होणार आहे, कामगारांचं किती नुकसान होणार आहे, आपण सगळ्यांकडूनच ह्या प्रश्नाचा मुद्दा, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. सर, प्रायव्हेटायझेशन आता जे काही येऊ घालतं आहे किंवा आता होण्याचा प्रयत्नात आहे त्याबद्दल नेमकं काय वाटतं आपल्याला? त्याबद्दल तेवढा माझा अभ्यास नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी बोलू शकत नाही. अच्छा, धन्यवाद सर. सर, मला तोच प्रश्न आता विचारायचा आहे की प्रायव्हेटायझेशन येऊ घालतं आहे, प्रायव्हेटायझेशन होण्याचा प्रयत्न होतो आहे, काय त्याचा परिणाम आपल्या संघटनांवर होणार आहे आणि आपल्या वीज वितरण कंपनीवर होणार आहे आणि आपल्यामार्फत इतर कामगारांवर होणार आहे, काय सांगाल? आता प्रायव्हेटीकरणमध्ये प्रॉब्लेम असा होणार आहे की आता जी सेवा आपण समजा वितरण कंपनी जी पुरवते, प्रायव्हेटीकरणने काही गोष्टी दबावात येतील, काही गोष्टीचे म्हणजे कामामध्ये बदल पण होऊ शकतो वगैरे. त्यात सर, हाच मुद्दा मला पुन्हा आपल्याला विचारायचा आहे की आज प्रायव्हेटायझेशनचं जे काही वारं येऊ घालतं आहे आणि त्याचा जो परिणाम सगळ्या यंत्रणेवर होणार आहे, तो सरकारी यंत्रणा असो, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन असो, त्यांचे कामगार असतील, आपले गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक असतील, काय नेमकं नुकसान होणार आहे, काय वाटतं आपल्याला? जो 2020 कायदा येतो खाजगीकरणाचा, ॲक्च्युली महावितरण किंवा ऊर्जा विभाग जो आहे ते काही शासनाचं ॲसेट आहे. ते ॲसेटच तुम्ही विकणार तर कसं काय चालणार? तुम्ही शासनाचं विकता, म्हणजे कंपनी विकली म्हणजे कमीत कमी 80,000+ आपल्याकडे कर्मचारी आहेत, त्यांचं भविष्य काय उद्या? खाजगीकरण केल्यानंतर त्यांची एक्झॅक्ट कंडिशन काय? ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे ती खाजगीकरणामध्ये जाणार, ते तर काय होणार? त्याच्यानंतर सर्व्हिसचा फार मोठा विषय. खाजगीकरणाचा जो पूर्व अनुभव जर आपण बघितला, औरंगाबाद, जळगाव, ही लोक 2-2 वर्ष काम करून तिथून निघून गेले. आता जळगावमध्ये माझ्या काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगतो मी. जळगावमध्ये जवळपास 100
100 कोटी तो त्याच्याकडे आउटस्टँडिंग असताना तो माणूस पळून गेला खाजगीकरणाचा, जो कॉन्ट्रॅक्टर होता तिथे. जळगाव झालं, त्याच्यानंतर औरंगाबाद झालं. तर एवढा आपल्याकडे एक्सपिरियन्स असताना आपण परत तेच करणार आहोत का? यामध्ये सफर कोण होणार आहे? यामध्ये सफर होणार कन्झ्युमर, त्यानंतर कर्मचारी. जर कन्झ्युमर सफर कसा होणार? जर प्रायव्हेटायझेशन आलं तर त्याचे रेट्स वाढणार म्हणजे तुमचे बिल वाढणार म्हणजे तुमच्या खिशाला जळ बसणार. तर तो एक फार मोठा विषय. त्यामुळे खाजगीकरणाचा आणि कर्मचारी म्हणून जर मला तुम्ही विचारा तर कर्मचारी खाजगीकरण झालं म्हणजे कर्मचारी संपला, कर्मचारी संपला म्हणजे संघटना संपल्या. तर संघटना म्हणून या खाजगीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे, इंटक संघटना म्हणून. आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रणित महाआघाडी आहे, महाविकास आघाडी, तोपर्यंत खाजगीकरण होणार नाही. कारण माझी संघटनाच काँग्रेस प्रणित आहे. त्यामुळे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो की जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये खाजगीकरण होणार नाही, असं इंटक म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद सर. आपला मुद्दा तसा खंबीर आहे, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. मला हाच मुद्दा आपल्याला विचारायचा आहे की खाजगीकरणाचं जे काही वारं आहे त्याला आपण कुठल्या पद्धतीने बघता? काय वाटतं आपल्याला? एक सामाजिक आपण संदेश कुठला देऊ पाहता, किंवा एक नागरिक म्हणून आणि MSEBचा पदाधिकारी म्हणून काय वाटतं आपल्याला? आपण तिन्ही गोष्टींमध्ये माझ्याकडे एक प्रश्न विचारला, सामाजिक, पदाधिकारी आणि नागरिक. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खाजगीकरण करण्याची गरज काय आहे, हा एक मुद्दा आहे. येणारा जो दुसरा की खाजगीकरण म्हणजे तुम्ही जो 2020चा जो कायदा आणणार आहे त्याच्यानुसार कामगार संघटना, कामगार आणि ग्राहक यांच्यावर काय परिणाम होतील. तर बघितलं असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे सेवाभावी संस्था किंवा ऑर्गनायझेशन या पद्धतीने याची स्थापना झाली. पुढे जाऊन 2005ला तुम्ही याच खाजगीकरण नको आणि सुटसुटीत कारभार व्हावा या उद्देशाने 2005मध्ये स्वतंत्र कारभार असा नफा तोट्यासहित हा प्रयोग 2005मध्ये झाला. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण. आता याच्या पुढे जाऊन घटक आपण विचार केला की याच्यावर नियंत्रण करणारा कायदा जो आहे MERC पण याच्यावर आहेत. ग्राहकांचं हित जोपासणारं जे आहे MERC आहे. आणि आपला देश हा 1,30,00,000,000 जनतेचा आहे. आणि या देशामध्ये प्रगतशील जर आपला देश आहे, या देशामध्ये सर्वात मोठी समस्या असेल ती बेरोजगारी. बरोबर. आणि आत्ताचं जे सरकार आहे हे भांडवलशाहीच्या दिशेने निर्णय घेत आहे. बरोबर. आणि भांडवलशाहीच्या दिशेने निर्णय घेत असताना त्याला जर कारण दिलं जात असतं की तोटा. मग जर तोटा असेल तर येणारा जो काही फ्रँचायझी असेल तर तो कोणत्या स्वरूपामध्ये तोट्यातली संस्था ही आपल्याकडे चालवायला घेईल याच्यामध्ये गोडबंगाल आहे. आणि सर्वात मुद्दा महत्त्वाचा की आम्ही बहुजनांचं हिताचं, ग्राहकांचं रक्षण करणारी आमची संघटना आहे. यामध्ये सामाजिकीकरण जे आहे म्हणजे आम्ही घरापासून, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं की आपले आजोबांनी घेतलेलं जे वीज कनेक्शन आहे हे वीज कनेक्शन त्याचा नातू वापरतो. इतर संस्थांच्या बाबतीत तसं नाही. बँकेत गेला असाल तर बँकसुद्धा तुम्हाला ग्राहक सेवा देते, पण पर्टिक्युलरली त्याच्या ग्राहकासाठीच. इथं वीज कनेक्शन म्हणजे कुटुंबाचं नातं झालेलं असतं. नवरा, बायको, मुलगा, मुलगी आणि प्रत्येकजण हा त्याचा ग्राहक होतो. जे की ते कुठेही तुम्हाला टेक्निकली म्हणा की कुठल्याही पद्धती, हा सामाजिकीकरण आहे. आणि आजाने जरी नाही भरलं बिल तर नातू भरतो, असं हे ऋणानुबंधाचं नातं या वीज कंपनीशी आहे. परंतु जेव्हा बहुजनांचा आम्ही विचार करतो की जर हे भांडवलशाहीकडे गेलं तर आमचं आरक्षणही राहणार नाही. कर्मचाऱ्याची संख्या हा भाग नंतर आहे. आम्ही संघटना जे लढतो आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि त्याचं स्वतंत्रता राहावी या म्हणून राहत आहे. भांडवलशाही त्याच्या पद्धतीने तो काम करून घेणार. निश्चित तो ग्राहकाला सेवा देण्यासाठी कमी पडणार नाही. आपण त्या ठिकाणी पेईंग कल्चर त्या ठिकाणी आणू इच्छिता. पण कधी विचार केला की आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये, तळागाळांमध्ये
जर कोणी गेला असेल दुर्गम भागामध्ये, कोकणामध्ये कोण गेला असेल तर तो फक्त वीज कर्मचारी हा या ठिकाणी गेलेला आहे. परंतु अशी सेवाभावी द्यायला तो काय भांडवलशाही तोट्या हातबट्ट्याचा व्यवसाय करणार नाही, हे ग्राहकांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. आज तुम्ही पेइंग कल्चर आणणार आहात, परंतु या सगळ्या सबसिडी जी आहे या शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा पॉवरलूमच्या बाबतीत किंवा आदिवासींच्या बाबतीत, आदिवासी ग्राहकांच्या योजना आहे त्याच्या बाबतीत आजही या आदिवासी पाड्यांमध्ये आज वीज पोचलेली नाही. कारण तर आमच्याकडे भांडवल नाही आहे. ही भांडवल निर्माण करण्याची सकारात्मक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हे खाजगीकरण आपण थांबवू शकतो. परंतु हे असं काही दिसत नाही. यामध्ये MERCचे जे नियंत्रण आहे या वीज कायद्यामुळे हे नियंत्रित येणार आहे. ही सर्व जे काही आहे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, डोंगरदऱ्यामध्ये पोल वाहून नेलेले आहे. आज जरी आपण मोबाईल वापरतो आहे, सगळ्या व्हॉट्सअपच्या यंत्रणा त्या ठिकाणी आलेल्या आहे. ग्राहकांच्या इतरच्या दिशेने आपण ऑनलाईन बिलं भरतो आहे, कंप्लेंट लॉन्च करतो आहे, सगळं काही आहे. परंतु हा रेडी रेकनर इन्फ्रास्ट्रक्चर ही संपत्ती आपण या भांडवलशाहीला देऊ इच्छिता तर कदापिही बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम ही समाजाचं हित करणारी, नागरिकांचं हित करणारी, ग्राहकांचं हित करणारी संघटना आहे आणि निश्चित हे होऊ देणार नाही. याकरिता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान दिवस आहे, त्यांनी जे राज्यघटना लिहिली त्या ठिकाणी आम्ही 26 तारखेला मागील 26 नोव्हेंबरला आपण 1 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी केलेला होता. तर निश्चित जेव्हा हा असा विचार केला जाईल तर त्यासाठी बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारीचा या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी निश्चितच राहील. परंतु एवढी ग्वाही देऊ इच्छितो की या पिढ्या या ठिकाणी या वीज क्षेत्रामध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी कुटुंबाचं जीवदान दिलेलं आहे. काही आमचे कुटुंब शहीद झालेले आहेत, आमचे कर्मचारी शहीद झालेले आहेत आणि त्याचा आघात या कुटुंबावर झालेला आहे. तर एवढं सामाजिक बांधिलकी आम्ही या ठिकाणी आणि पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाला काहीतरी देणं आहे, त्या देण्याच्या उद्देशाने बहुजन फोरम बांधील आहे. धन्यवाद सर. अनेक मुद्द्यांवरती आपण अनेक मुद्द्यांचा आधार घेऊन आपण एकाच मुद्द्यावरती जे उत्तर दिलं त्याबद्दल खरंच आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या या प्रयत्नाला नक्की यश मिळो अशीच मी इच्छा बाळगतो. सर, माझा तोच प्रश्न आहे की खाजगीकरणावर नेमकं आपलं काय मत आहे, काय सांगाल? नमस्कार सर, अतिशय सुंदर प्रश्न विचारला. हे खाजगीकरण आलं त्यावेळेलाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये आणीबाणी आली असं म्हटलं तरी चालेल. आता खाजगीकरण थोडक्यात व्याख्या करतो. खाजगीकरण होणार म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्वांचंच नुकसान. आधीच्या वक्त्यांनी खूप सुंदर वक्तृत्व केलं, ते 1 मिनिटात ते संपवतो मी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, खाजगीकरण केल्यानंतर ते कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाही. दुसरा मुद्दा अधिकाऱ्यांच्या हिताचं नाही. तिसरा मुद्दा ग्राहकांच्या पण हिताचं नाही आहे. पहिला मुद्दा, आता समजा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने म्हणजे ही जी कंपनी आहे अशा खंडात 1 नंबरची कंपनी आहे. जर आपला मुलगा आपला पालक कोणी लागला कंपनीमध्ये तर आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, नाही माझा मुलगा या कंपनीत गेला. पण या कंपनीची जी स्थिती आहे खाजगीकरणामुळे काय होईल, रोजगार जो आहे मिळतो आहे मुलांना, रोजगार मिळतो आहे त्याच्यावर परिणाम होईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की बघा STचं कसं असतं, पहिल्यांदा तिकीट काढायचं आणि तिकीट काढल्यानंतर पहिल्यांदा पैसे द्यायचे आणि पैसे दिल्यानंतर मगच त्याचं हे मिळतं त्याचं. पण आमच्याकडे असं नाही, पहिल्यांदा वीज वापरायची, पूर्णपणे वीज वापरल्यानंतर बस मग फुकट वीज वापरायची, मग त्याच्यानंतर ती वीज भरायची नाही, मग ते तोट्यात जाते. आता खाजगीकरणाचा सगळ्याच मुद्दा, याच्या आधीचा अनुभव खूप वाईट, निषेध करतो त्या गोष्टीत मी माझ्या संघटनेतर्फे निषेध करतो. याच्या आधी काय झालं, तुमचं औरंगाबाद नागपूर अशा ठिकाणी काय झालं, औरंगाबाद नागपूरच्या ठिकाणी झालं. त्या कंपनींनी काय केलं, कंपन्या ताब्यात घेतल्यानंतर काय केलं, पहिल्यांदा काय केलं, त्याचे भंगार होतं ते कोट्यावधी रुपयाचं भंगार विकलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं कोट्यावधी भंगाराचं नुकसान झालं. दुसरं, साहेब तुमचं एक दुकान आहे, ते दुकान तुम्हाला तर मला चालवायला द्यायचं आहे, तुम्ही मला चालवायला दिलं, पण माझी मागची जी उधारी ती गेली ना सर, म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची मागची उधारी गेली, म्हणजे ते पैसे कंपनीला मिळालेच नाही. मग मी काय म्हणतो, तुमचं टॉपअप बिल, आत्ताचं बिल, बस तेवढंच मला बिल पाहिजे, मला काय मागचं द्यायचं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा बोध. आणि त्याच्यानंतर काय झालं, जे कर्मचारी म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे जे रेट्स राहतील ते सामान्य कर्मचाऱ्यांना परवडणार नाही, कर्मचाऱ्यांनाच काय ग्राहकांना परवडणार नाही. ग्राहक कसे काय, ग्राहकांना ते परवडणार नाही. जसं आज मुंबईला चाललं आहे का, त्यांना आहे ते बिल ते परवडायला लागतं. आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी
अंगा खांद्यावर पोल नेऊन पूर्ण सह्याद्रीच्या कड्यावरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर खड्डे खोदून पूर्ण म्हणजे हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आयतंच आपल्याला ते कोणाला तरी द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आत्ताच आपण मुंबईला समुद्रमार्गे केबल टाकून एलिफंटा केवला सप्लाय दिला. म्हणजे काम कोणी केलं? महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने. आणि एवढे करून ज्या ज्या ठिकाणी कंपन्या आल्या त्याचा अनुभव खूप वाईट आहे. तरी हे काय चाललं आहे हे कळतच नाही. आणि त्याच्यानंतर साहेबांनी एका आमच्या सरांनी अतिशय सुंदर मुद्दा, याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळणारच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पण भेदभाव केला जाईल. म्हणजे आणि संघटना ही कशासाठी झालेली आहे? कर्मचाऱ्यांच्या, ग्राहकाच्या उत्कर्षासाठी. आणि नेमकं त्याच्यामध्ये संघटनेच्या याच्यात अर्थच राहत नाही. म्हणजे आमचे जे मूळ प्रश्न आहे हे बाजूला राहिले आणि हा जो खाजगीकरणाचा प्रश्न आला आहे, या खाजगीकरणाच्या प्रश्नामध्ये आम्ही भरकटत गेलो. मूळ मुद्दे म्हणजे आमचे जे पारंपरिक प्रश्न आहे ते मी आता बोलत नाही सर. जी तो पेन्शनचा प्रश्न आला आहे, तो स्वेच्छानिवृत्तीचा प्रश्न आलेला असेल, तो इतर कामगारांच्या अनेक गोष्टीचा प्रश्न असेल, ते प्रश्न तिकडेच भरकटत गेले. आणि आता हे एक एक प्रश्न दत्त म्हणून हजर झालेले आहे. त्याच्यानंतर वसुली होणार नाही. आता तुम्हाला मी भाकीत करतो का 2 ते 3 वर्षांनी त्या कंपन्या परत MSCBच्या ताब्यात देतील. त्या ताब्यात दिल्यानंतर मग तो खड्डा कोणी बुजवायचा कोणी? जसं नागपूरचं झालं, औरंगाबादचं झालं, त्यांनी भंगार विकून टाकलं. त्याच्यानंतर मागची जी उधारी मी जसं सांगितलं, मागचा जो दुकानदार, थोडक्यात म्हणजे ते उदाहरण दिलं. मग त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे खाजगीकरण होऊ नये. मी माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तांत्रिक कामगार युनियन 1701 तर्फे प्रखर त्याला निषेध नोंदवतो. आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे शेवटपर्यंत याचा आम्ही हा लढा देणार. आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये विजय होऊ आणि खाजगीकरणाचा हा जो डाव चाललेला आहे हा आम्ही डाव निश्चितच पाडू आणि याच्यामध्ये आम्ही जे खाजगीकरणाचं आहे त्याच्यात आम्ही त्यांना सक्सेस होऊ देणार नाही, ही माझ्या संघटनेतर्फे मी ग्वाही देतो. धन्यवाद सर. आपल्या या लढ्याला खरंच आमच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे प्रश्न किती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण फक्त आरोप प्रत्यारोप करत होतो, मात्र त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आणि त्यांची नेमकी भूमिका आज आम्ही जागर जनस्थानच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. मग तो मुद्दा खाजगीकरणाचा असो किंवा तो मुद्दा कामगारांचा असो किंवा तो मुद्दा अधिकाऱ्यांचा असो. मात्र ह्या सगळ्या चर्चेमधनं काही गोष्टी अशाच लक्षात येत आहे की हे सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे कार्यकर्ते असतील, हे लोकांसाठी अविरत प्रयत्न करताय, त्यांच्यासाठी ती सेवा पुरवण्याचा प्रयत्न करताय. त्यांचा ध्यास चांगला आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात वीज पोहोचली पाहिजे, हा त्यांचा प्रश्न आहे. अनेक त्यांना समस्या आहे, जसं भांडवलाची कमतरता आहे किंवा आणि सरकारकडून जे काही येणं आहे ते अजून त्यांचं पूर्ण होत नाही. मात्र त्यांचा विचार हा सकारात्मक आहे. हेच आजच्या चर्चेतनं आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि ते पोहोचवण्यात आम्हाला यश मिळालं अशी आम्ही आशा करतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थान, जागर कट्ट्यावर आम्ही आमंत्रित करत राहणार आहोत. ही आपली खुली चर्चा आहे, हा कट्टा आपला खुला कट्टा आहे. त्यामुळे विविध मान्यवर यापुढेही आम्ही बोलवत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली ते थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगणं, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वतःची आणि घरात आल्यानंतर इतरांची आणि घरच्यांचीही काळजी घ्या.